अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 29 मार्च 2024, वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावं। दूषित पाणी स्वास्थ्य बिघडवतं तर दूषित विचार आयुष्य बिघडवतं। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे आपला उमेदवारी अर्ज शनिवारी दिनांक 30 मार्च रोजी दुपारी 1 वाजता दाखल करणार आहेत। नेहरू मैदान येथून त्यांची ही नामांकन रॅली निघणार आहे। महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बळवंत वानखडे शक्ती प्रदर्शन करणार आहेत। बळवंत वानखडे यांच्या विजयाचा निर्धार घेऊन जिल्ह्यासह वरिष्ठ पातळीवरील अनेक नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी उपस्थित राहतील। तब्बल 2 दशकांनंतर काँग्रेस पक्षाला अमरावती लोकसभा मतदारसंघ सुटलेला असून काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये त्यामुळे कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे। आपल्या हक्काचा माणूस म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित असलेले बळवंत वानखडे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यापासून बळवंत वानखडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। त्यांच्या उमेदवारीने जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे। प्रामाणिक व होतकरू नेता म्हणून अल्पावधीतच त्यांनी नावलौकिक मिळवला आहे। त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावून शक्ती प्रदर्शन करणार आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे आपला उमेदवारी अर्ज शनिवार 30 मार्चला दुपारी 1 वाजता दाखल करणार आहेत। बळवंत वानखडे यांच्या विजयाचा निर्धार घेऊन जिल्ह्यासह वरिष्ठ पातळीवर अनेक नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी उपस्थित राहतील। तब्बल 2 दशकांनंतर काँग्रेस पक्षाला अमरावती लोकसभा मतदारसंघ सुटलेला असून काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे। काँग्रेस, शिवसेना उभाटा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांच्या वतीने बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी कंबर कसली असून होणाऱ्या शक्ती प्रदर्शनातून विजयाचे चित्र स्पष्ट होणार आहे। नमस्कार, मी बळवंत वानखडे। मी उद्या दिनांक 30 मार्च रोजी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत। तरी आपणास विनंती की नेहरू मैदान अमरावती येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मला समर्थन द्यावं ही विनंती। आपला विश्वास, आपले मत, आपला विकास हीच माझी जबाबदारी। जय हिंद, जय महाराष्ट्र।
शिवसेनेचे दिनेश बुब हे शिवसेना सोडून प्रहारमध्ये प्रवेश करणार अशी बातमी आली। त्या पार्श्वभूमीवर सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी त्यांच्याशी चर्चा केली। शिवसेना सोडून प्रहारमध्ये जाण्याचं प्रयोजन काय असं विचारलं असता आमचं दिखाऊ काम नाही, जनसेवा करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं दिनेश बुब यांनी सांगितलं। नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी तुम्ही निवडणूक लढवत आहात का असा प्रश्न त्यांना डॉक्टर चंदू सोजतिया यांनी केला, तेव्हा नवनीतला हरवून स्वतः निवडून यावं यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं। हमारे साथ में दिनेश बुब पिछले कई दिनों से लोकसभा उम्मीदवारी के बारे में चल रहा था। से शिवसेना से काफ़ी दिन तक प्रयासरत रहा है। हालांकि परंपरागत शिवसेना की सीट थी, लेकिन उसके बावजूद यहाँ पे सीट शिवसेना को नहीं गई और शिवसेना से प्रयास कर रहे थे दिनेश बुब जो चुनाव लड़ने के लिए। लेकिन ऐन समय पर अब प्रहार से चुनाव लड़ने की घोषणा होने वाली, ऐसा अभी मालूम पड़ा। जानते हैं दिनेश बुब से कि अचानक प्रहार में जाने का क्या, शिवसेना छोड़कर प्रहार में जाने का क्या सुझाव? ऐसा कुछ नहीं है कि शिवसेना छोड़ के प्रहार में जा रहे हैं। शिवसेना से भी लड़ने का उद्देश्य ऐसा था कि जो गलत प्रवृत्तियाँ 10 साल का दौर है, इसमें हमने 20 साल तक कारपोरेटरशिप की है, पक्ष के अनेक पदों पर रहे हैं। लेकिन शिवसेना ने अमरावती की सीट करीबन 7 बार लड़ी है लगातार। 7 बार में से 5 बार चुन के आई और अचानक ऐसा क्या हो गया कि शिवसेना के नेता अरविंद जी सावंत को यह एहसास हुआ कि यहाँ शिवसेना की बांधनी नहीं है। उन्होंने 1 साल पहले से ही कहना चालू कर दिया, यहाँ शिवसेना का काम नहीं, यहाँ बांधनी नहीं है, यहाँ शिवसेना का काम नहीं, बांधनी नहीं है। निश्चित रूप से अमरावती की सीट शिवसेना को अगर मिलती थी, कैंडिडेट अगर दिनेश बुब होता था तो क्या चित्र होता था, ये लोगों को बताने की ज़रूरत नहीं। लोगों ने पूरा साल भर में पूरा उसका चिंतन मंथन कर लिया है। इस परिस्थिति में किसको लाभ पहुंचाने के लिए ये सीट कांग्रेस को दी है, ये सबसे बड़ा संशोधन का विषय। आज जैसी 2 सीट दोनों उम्मीदवारियाँ जाहिर हुई तो अमरावती की जनता अंतर्मुख हो गई। उनके सामने ये समस्या आई कि अब क्या होंगे। जिले के सब शीर्षस्थ राजनीतिक लोगों ने जो जिले से सही अर्थ से प्यार करते हैं, उन लोगों ने ये डिसीजन लिया कि अमरावती से प्रहार की सीट पर दिनेश बुब को लगाया जाए। अभी आधिकारिक तौर पर आधे घंटे में उस चीज़ की घोषणा होंगी। प्रहार के जो पदाधिकारी हैं वो सबके सब पूर्वाश्रमी के शिवसैनिक हैं, तो उनके मुख से और जिले की शिवसेना के तीनों गठ जो अभी विभाजन हुआ है, बीजेपी के कुछ लोग, कांग्रेस के, एनसीपी के, रिपब्लिकन मूवमेंट्स के, हिंदुत्ववादी संगठनों के, ये सभी लोगों ने मिलकर ये चुनाव जन आंदोलन के स्वरूप में लड़ने का फैसला किया है। उसकी आधिकारिक तौर पर अभी घोषणा होंगी और सभी पत्रकार बंधुओं से निवेदन रहेगा कि आप सभी लोग इस लड़ाई में सहभागी हो और अपेक्षित निकाल उससे लगना चाहिए, इस दृष्टि से प्रयत्न करें। जैसे आपने कहा कि शिवसेना को नहीं लगा कि यहाँ पे शिवसेना की बात नहीं है, क्या आप अपना प्रेजेंटेशन करने में कम पड़े या पार्टी को यहाँ पे दूसरे को देनी ही थी? जैसा आपने कहा कि शीर्षस्थ नेताओं को लगाने की यहाँ पे शिवसेना की बांधनी है, शिवसेना की सीट यहाँ पे चुनकर आ सकती। क्या यहाँ के शिवसैनिक और आप अपना प्रस्तुतिकरण देने में कमजोर पड़ गए या पार्टी को ही किसी और को देना था? जब ठहरा ही लिया कि ये शीर्षस्थ नेताओं में से कुछ लोगों ने और उन्होंने हमारे जो सुप्रीमो है उनका गलत फीडिंग, हाँ, कि वो ती सीट घ्यायला पुरत नाही, ती सीट सोडून द्यायची है, ती सीट घ्यायची नहीं, 1 साल पहले से डिसाइड कर लिया। उसका लाभ किसको पहुंचाना है ये जग जाहिर है। ये तो उसके तहत हमारे अरविंद सावंत साहब ने ये कारनामा किया है। एक प्रश्न और, जैसे बच्चों घोषणा कर रहे कि राणा को गिराऊंगा, तो राणा को गिराने के लिए आप खड़े रह रहे हैं या चुन के आने के लिए खड़े रहे? राणा को गिरा के हम चुन के आए इसलिए खड़े हैं। उनको गिराने के लिए प्रॉपर कैंडिडेट होना, जो किसी भी फुट पट्टी पे दूसरा कैंडिडेट नज़र नहीं आ रहा, इसलिए ये फैसला लिया गया है। मुझे इलेक्शन लड़ाने का कोई शौक़ नहीं है, कई इलेक्शन छोड़े मैंने, लेकिन उम्र के इस 53-54 साल के पड़ाव पे हमारे साथ के सभी सहकारी हम मेरे से कम उम्र में निकल लिए। आज एनर्जी है, आज ताकत है, तो आज इलेक्शन लड़के जिले के लिए कुछ तो कुछ करके जाना है। कुछ करके नहीं भी गए तो भी
यहाँ की गंदगी हटा के जाना है, इतना निश्चित है। मुख्य मुद्दा क्या रहेगा जो आप वोटर्स को अट्रैक्ट करोगे? वोटर को हमारी सेवा, हमारे काम, निरंतर सेवा जी। सेवा भी निरंतर ऐसी कि हम बोलो, बच्चों को बोलो या उनके सभी सहकारी बोलो, सेवा के लिए पहचाने जाते हैं। और सेवा भी प्रदर्शनीय सेवा नहीं, जिसका प्रदर्शन करके काम करना है, एक्चुअल काम करते हैं हम, और बगैर प्रसिद्धि के काम करते हैं। ज़रूरतमंद को, मुसीबत शुदा लोगों के लिए काम करते हैं, किसानों के लिए काम करते हैं, गरीबों के लिए काम करते हैं, व्यापारियों के लिए काम करते हैं। हम किसी भी गलत चीज़ में लिप्त कभी आपको दिखाई देंगे नहीं। कोई हमारे नाम से गलत काम करता हुआ आपको दिखाई देगा नहीं। सही काम करते हैं, विजनफुल काम करते हैं। अगर हमें ताकत मिली तो निश्चित रूप से दूरदृष्टिकोण रखते हुए हम हमारी जो स्कीम है, योजनाएं हैं, वो सब लोगों के सामने रखेंगे और मुद्दों पे वोट मांगेंगे। ये थे दिनेश बुब, जो शिवसेना से पिछले जब से मैं देख रहा हूँ शिवसेना से जुड़े हुए हैं, और शिवसेना से ही लोकसभा की सीट की इन्होंने मांग की थी, लेकिन कुछ भी कारणों से, जिसके कारण सीट नहीं मिली और यहाँ पे महाविकास आघाड़ी में कांग्रेस को सीट गई। और दिनेश बुब उस समय ऐसा लग रहा था कि पीछे हट गए, लेकिन 3 दिन से वापस चर्चाओं में घिर कर प्रहार से अपनी उम्मीदवारी अधिकृत रूप से थोड़ी देर में यहाँ पे जाहिर करेंगे और प्रहार के अधिकृत उम्मीदवार रहेंगे और त्रिशंकु फाइट होने की यहाँ पे संभावना नजर आ रही है। शहरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे। एकीकडे नवनीत राणा यांना सदस्यता नसताना भाजपने उमेदवारी दिली, तर दुसरीकडे कट्टर शिवसैनिक मानले जाणारे दिनेश बुब यांनी प्रहार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली। या संदर्भात माहिती देण्यासाठी दिनेश बुब यांनी पत्रकार परिषद घेतली। शिवसेना आपल्या रक्तातून जाणार नाही, आपण निवडणूक लढली पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे, त्यानुसार आपण लढत असल्याचं दिनेश बुब यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेत आमदार राजकुमार पटेल यांनी दिनेश बुब प्रहारतर्फे लढणार असल्याची घोषणा केली। शहरामध्ये राजकीय समीकरणं बदलत आहेत। कोणी अंदाजही लावला नसेल असे नवीन समीकरणं पुढे येत आहेत। दिनेश बुब यांनी शिवसेनेला रामराम ठोकला असून प्रहार पक्षात प्रवेश केलाय। मात्र शिवसेना रक्तातून जाणार नाही असंही दिनेश बुब यांनी म्हटलंय। प्रहारमध्ये प्रवेशाची घोषणा करण्यासाठी दिनेश बुब संयुक्त पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेत आमदार राजकुमार पटेल यांनी दिनेश बुब प्रहारमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली। पत्रकार परिषदेला राजकुमार पटेल, बल्लू जवेरी, वसु महाराज, बंटी रामटेके व प्रहार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दिनेश बुब यांनी प्रहारची उमेदवारी पत्करली, त्यामुळे आता अमरावती लोकसभेच्या निवडणुकीत त्रिकोणी लढत होणार आहे। प्रहारकडून लोकसभेची उमेदवारी घेतली, मात्र शिवसेनेशी बंडखोरी नाही असं दिनेश बुब म्हणाले। आपण निवडणूक लढवावी अशी सर्वांची इच्छा असल्याचं ते म्हणाले। आमदार राजकुमार पटेल यांनी दिनेश बुब हे प्रहारचे उमेदवार असल्याची घोषणा केली। प्रहार महायुतीच्या सध्या बाहेर नाही, पण महायुतीने आपलं पाहावं अशी रोखठोक प्रतिक्रिया आमदार राजकुमार पटेल यांनी दिली। उसके बाद में राजीनामा दिया गया। राजीनामा ऐसा लिखित में नहीं रहता, राजीनामा मन में आ गया कि शिवसेना सदस्य पदाचा राजीनामा लक्षात तर घ्या, शिवसेना किती काही म्हटलं तरी रक्तातून काढू शकतो का? हा भावनिक विषय आहे। मी पहिलेच सांगितलं, अतिशय भावनिक विषय। रक्तातून जात नाही शिवसेना। शिवसेना हा स्वभाव आहे, तो जाणार नाही। म्हणून ही निवडणूक आम्ही भगवा झेंडा घेऊनच समोर जाणार आहोत। स्वतःची ओळख लपवून आम्ही कधीही समोर जाणार नाही। भगवा झेंडा आणि टिळा लावूनच ही निवडणूक लढवल्या जाईल। राजीनाम्याचे सोपस्कार जर उद्धव साहेबांनी मागितला तर राजीनामासुद्धा देऊ, परंतु आम्ही प्रहारवर ही निवडणूक लढवावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। प्रहार त्याला सपोर्ट करतो का हा वेगळा विषय। मी प्रहारचे नेते आदरणीय राजकुमार भैयांना विनंती करतो, त्यांनी आपलं म्हणणं आता सांगितल्याप्रमाणे प्रहारची उमेदवारी तुम्ही घेणार आहात असं सांगितलं आणि प्रवेश नाही, डायरेक्टच उमेदवारी आहे। पण दुसरीकडे प्रहारला नुसता भगवा ध्वज मान्य नाहीये, भगवा रंग मान्य आहे, सर्वच रंग मान्य आहे ना। स्थितीमध्ये कसं समीकरण मी माझा रंग घेऊन समोर जाईल, यांची भूमिका काय आहे हे ठरवतील। आज शिवसेना की तरफ से दिनेश भाई इच्छुक उम्मीदवार थे, कर्मठ उम्मीदवार है।
पूरे समाज, पूरे जाति और पूरे धर्म को चलने वाला है। और आज ऐसे व्यक्ति को उम्मीदवारी ना देती हुई है अगर शिवसेना अपना सीट दूसरे को छोड़ देता है, और हमको अगर मान लो जाना तो कहां जाना, परिस्थिति गंभीर हो चुकी थी, तब हमने निर्णय लिया है कि अब दिनेश भाई अब प्रहार के उम्मीदवार रहो और आपको रहना है। हमारी सबकी सहयोग और सबकी मदद रहेंगी। हमारी कोशिश है कि हम उनको चुन के लाएंगे। आज दिनेश भाई की जो परिस्थिति है वो सबको ऐसे लग रही है। मैं आपको यकीन दिलाता हूं, दिनेश बुक आज का सुदाम देशमुख बन जाएंगे, ऐसी परिस्थिति हो जाएगी। अरे आज मैं 10 लोगों से पूछा हूं, 10 राजकारणी लोगों से पूछा हूं कि हम दिनेश बुक को हम प्रहार के उम्मीदवार बना रहे हैं, तो हमारे डिसीजन गलत है कि सही है या क्या हो सकता है। बहुत अच्छा डिसीजन है, बिल्कुल पॉजिटिव है। मतलब 10 में से 9 जन तो बोला ही बोला, लेकिन 10वां वाले वही बोले। ये परिस्थिति है। इस परिस्थिति के अंदर भाव ने जो हमारे ऊपर जवाबदारी दी है, हम हमारे पदाधिकारी और कार्यकर्ताओं के साथ में जो चर्चा की है, मुझे लगता है कि आज हम जो निर्णय लिया है वो एक उचित है। मैं आप लोगों से अनुरोध करता हूं, मैं गुजारिश करता हूं कि आपके भी सहयोग और आपकी भी मदद हमें मिलेंगे, ऐसी आशा व्यक्त करता हूं। धन्यवाद। भाऊ, आप महायुति के घटक हैं। शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सूर्योदय चौकात शुक्रवारी जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली। ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली, सापळा रचून जुगारावर छापा घातला। तेथून 2800 रुपये नगदी जप्त करण्यात आले आहेत। या छाप्यामध्ये एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसरा पसार झाला आहे। राजापेठ पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। पथरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार आली। घरासमोर उभी असलेली 40,000 रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर चोरीला गेली। पथरोड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली व आरोपी होळीनिमित्त घरी आला असल्याचं पोलिसांना कळलं, तेव्हा त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं। त्याने चोरीची कबुलीही दिली। पोलिसांनी 40,000 रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर जप्त केली आहे। अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाणे पथरोड हद्दीमध्ये दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली। कुंभी वाघोली येथे राहणारे 75 वर्षीय सुरेश विठ्ठलराव चांदूरकर यांची ही तक्रार होती। या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। मोटारसायकल ही आरोपी अनिल बिसराम धिकार वय वर्ष 35 राहणार कुलंगणा याने चोरून नेल्याची माहिती मिळाली असता तो होळीनिमित्त घरी आला, तेव्हा तेथे पोलीस पथकाने धाड घातली व त्याला ताब्यात घेतलं। त्याची कसून विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपीला अटक करून त्याने ठेवलेली चोरीची दुचाकी जिल्हा बैतूलमधून पोलीस पथकाने जप्त केली आहे। MH27 DC 6486 क्रमांकाची 40,000 रुपयांची ही दुचाकी आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी तसंच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सुनील पाटील ठाणेदार, प्रमोद फलके, अशोक दहीकर, नरेश काजदेकर, रितेश उघडे, उमेश उघडे यांच्या पथकाने ही कारवाई केली। आगामी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं सक्षम नावाचं मोबाईल ॲप तयार केलं आहे। दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना सुलभ रीतीने मतदान करण्यास मदत व्हावी याकरता हे ॲप तयार केलं आहे। जिल्हा परिषद अमरावतीच्या दिव्यांग विभाग, जिल्हा समाज कल्याण कार्यालय येथे दिव्यांग सहायता कक्ष सुरू करण्यात आला। या ठिकाणावरून दिव्यांग मतदाराला योग्य ती सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिल्या जाईल।
दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाने PWD मतदारांसाठी दिलेल्या सोयी सुविधाबाबत काही अडचणी असल्यास त्यांचं निराकरण करण्यासाठी दिव्यांग सहायता कक्ष येथे भेट द्यावी असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती व PWD नोडल अधिकारी अमरावती यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार PWD म्हणजेच पर्सन विथ डिसेबिलिटीच्या कामाकरता जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती यांच्या मार्फत स्वतंत्र नोडल अधिकारी जया राऊत यांची निवड करण्यात आली आहे। PWD अंतर्गत विविध उपक्रम राबवून दिव्यांग सुलभ मतदानाकरता विविध प्रकारचं कामकाज करण्यात येत आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने सक्षम नावाचं मोबाईल ॲप दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना सुलभ रीतीने मतदान करण्यास मदत व्हावी याकरता तयार केला आहे। दिव्यांग विभाग जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद अमरावती येथे दिव्यांग सहायता कक्ष सुरू करण्यात आला। या दिव्यांग सहायता कक्षाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी व नोडल अधिकारी जया राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी डॉक्टर कैलाश घोडके नोडल स्वीप, राजेंद्र जाधव जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसंच PWD नोडल सहाय्यक PD शिंदे, पंकज मुदगल, SS गायगोले, पवन साबळे, भारत राऊत, नीरज तिवारी आणि जिल्हा परिषदेमधील कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दिव्यांग सहायता कक्ष येथे मतदान केंद्राबद्दल माहिती तसंच मतदान केंद्राचं स्थान, मतदान केंद्रावर उपलब्ध सोयी सुविधा आणि मतदान अधिकाऱ्यांचा संपर्क तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। या ठिकाणावरून दिव्यांग मतदाराला योग्य ती सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिल्या जाईल। दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाने PWD मतदारांसाठी दिलेल्या सोयी सुविधाबाबत काही अडचणी असल्यास त्याचं निराकरण करण्यासाठी दिव्यांग सहायता कक्ष येथे भेट द्यावी असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती व PWD नोडल अधिकारी अमरावती यांच्या वतीने करण्यात येत आहे। मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो प्रत्येकाने वापरावा यासाठी अधिकारी प्रयत्न करतायत। येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी तसंच मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने पावलं उचलली असून स्वीप उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यात एक अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। शहरातील एका लग्न प्रसंगात जाऊन अधिकाऱ्यांनी मतदानाबाबत जनजागृती केली तसंच मतदान करण्याबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली। येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी तसंच मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने पावलं उचलली असून स्वीप उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यात एक अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। शहरातील एका लग्नप्रसंगी स्वीप विभागातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रकाश मेश्राम, योगेश पखाले, प्रवीण ठाकरे व प्रफुल्ल अनिलकर यांनी मतदान करणे का आवश्यक आहे तसंच प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे याबद्दल माहिती सांगून जनजागृती केली। तसंच उपस्थितांना मतदान शपथ यावेळी देण्यात आली। मी मतदान करणारच हा नारा सुद्धा यावेळी देण्यात आला। लग्न कार्याच्या वेळी शपथ देऊन एक सामाजिक संदेश देण्याचं काम यावेळी करण्यात आलं। याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू। जय हिंद। गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात BA, BCom, BSc, MA, BEd पदविका प्राप्त विद्यार्थ्यांचा 6वा पदवी वितरण समारंभ महाविद्यालयाच्या संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात पार पडला। या पदवी वितरण समारंभात एकूण 565 पदवी प्राप्त विद्यार्थी होते। यापैकी 68 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली।
या पदवी वितरण कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करून कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. पदवी स्वीकारणं हा विद्यार्थ्याच्या जीवनातील कृतार्थ क्षण आहे. गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात BA BCom BSc MA BEd पदविका प्राप्त विद्यार्थ्यांचा 6वा पदवी वितरण समारंभ महाविद्यालयाच्या संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष भास्कर टोंपे, उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर, संस्थेचे सचिव डॉक्टर विजय टोंपे, प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर दिनेश निचित, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके, प्राचार्य डॉक्टर संजय शेजव, डॉक्टर नंदकिशोर गव्हाळे, संयोजक डॉक्टर प्रवीण खोडे प्रामुख्याने उपस्थित होते. या पदवी वितरण समारंभात एकूण 565 पदवी प्राप्त विद्यार्थ्यांपैकी 68 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. या पदवी वितरण कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं असं म्हणून पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. परतवाडा शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सकाळी शिवतीर्थावर शिवरायांचं पूजन करण्यात आलं. त्याचप्रकारे सायंकाळी 7 वाजता परतवाडा येथील शिवगणेश मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. डीजेच्या तालावर निघालेल्या या शोभायात्रेत मावळ्यांची झाकी होती. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला. सुरेश
जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.